दर्देदिल भाग 18. ती मुलं खरं बोलत होती हे ऐकून मन्याला धक्का बसला. त्याच्या हातातून सिगरेट गळून पडली. त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तो 2-3 मिनिटे तसाच बसून राहिला. त्याला स्वतःचाच राग येत होता. सुरेश त्याला शांत करत, "बाई, ती खूप नालायक मुलगी आहे. तिचे DY कॉलेजमधील अनेक मुलाशी संबंध होते. तिने त्या कॉलेजमधील उमेश शिंदे नावाच्या मुलाला फसवले. त्याने तिथेच आत्महत्या केली. सायलीने पैशाच्या जीवावर हे प्रकरण दाबले व तिच्या वडिलांनी तिला त्या कॉलेजवरून काढून आपल्या कॉलेजमध्ये टाकले. मी ऐकले आहे तिचे समीरशी सुद्धा चाळे सुरू होते. माझे खोटे वाटत असेल तर हे फोटो बघ. मी हे फोटो खूप प्रयत्नांनी मिळवले आहेत." असे म्हणून सुरेशने त्याच्या हातात एक फोटो दिला आणि म्हणाला, "बाई, हाच उमेश ज्याने सायलीमुळे आत्महत्या केली." असे म्हणून जुन्या पेपरचे एक पान त्याच्या हातात देत, "ही त्याची बातमी. सायलीच्या बापाने पैसे दिल्यामुळे कॉलेजला कंटाळून आत्महत्या अशी खोटी बातमी आली होती. असे अनेक पुरावे मी गोळा केले आहेत." असे म्हणून तो दुसरा फोटो दाखवणार तोच मन्या बस म्हणत जाग्यावरून उठला आणि रागाने म्हणाला, "सुरेश, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बाहेर कोणालाही ही गोष्ट कळता कामा नये." मन्याला मानसिक त्रास होत होता. तो विचार करत होता, त्या दोघांना एकत्र आणण्याचा मीच प्रयत्न केला. देव मला कधीच क्षमा करणार नाही. आता ही चूक मला सुधारावी लागेल आणि त्यांना वेगळे करावे लागेल. पण राहुलला कसे समजावू? त्याला काहीच सुचत नव्हते. त्याच्या डोक्यात नुसती विचाराची चक्र फिरत होती. खूप रात्र होत आली होती. "आई, मी येतो लगेच." असे म्हणून राहुलने गाडी चालू केली. तो निघणार तोच आई बाहेर येत, "अरे, यावेळेस कुठे निघालास?" असे आईने म्हणताच राहुलने चालू गाडीवरून रस्त्यावरून जात ओरडून सांगितले, "मन्याकडे चाललोय. आज त्याचा वाढदिवस आहे. तू काळजी करू नकोस." आणि तो निघून गेला. राहुल गॅरेजवर येताच मन्याने त्याला मागे बसवून गाडी घेऊन बिअर बारमध्ये निघून गेला. दारू ऑर्डर करून 2 पॅक बनवले. ते पाहताच राहुल म्हणाला, "अरे यार, तुला माहीत आहे मी दारू पित नाही." मन्या म्हणाला, "तुलाही माहीत आहे माझ्या वाढदिवसादिवशी तुला दारू पाजल्याशिवाय मीही पित नाही." राहुल पॅक मागे सारत, "अरे, सर्व ठीक आहे, पण सायलीला माहीत झाल्यावर?" असे म्हणताच मन्या म्हणाला, "जेव्हा तिला माहीत होईल तेव्हा पाहू. पण आज मलाही समजेल तुझ्यासाठी मैत्री का प्रेम महत्त्वाचे आहे ते." राहुलने 2 मिनिटे विचार करून दारूचा ग्लास उचलून पिऊन टाकला आणि म्हणाला, "मला प्रेम व मैत्री या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण या दोन्हीशिवाय मी जगू शकत नाही." दोघेही गप्पा मारत पॅकवर पॅक रिचवत होते. मन्याची सारखी घालमेल होत होती. राहुलला दारूची नशा चढली होती. मन्या त्याला म्हणाला, "सायलीचे लक्षण मला ठीक दिसत नाही यार. तू तिचा नाद सोड, कारण ती नालायक चरित्रहीन मुलगी आहे." राहुल खूप चिडला. त्याने उठून बिअरची बाटली फोडून मन्यासमोर धरत, "तुला कोणी सांगितले सांग? मी त्याला जिवंत सोडणार नाही. का तूच आमच्यावर जळतोयस? मी तुलाही जिवंत सोडणार नाही." मन्या उठून त्याच्या हातातील बाटली घेऊन खाली ठेवत, "मी जळतोय? अरे, मीच तुम्हाला दोघांना एकत्र आणलं आणि मीच जळतोय." दोघांना खूप नशा झाली होती. दोघेही भांडत होते. बारच्या मॅनेजरने दोघांनाही बाहेर काढले. दोघांनाही नीट चालता येत नव्हते. दोघेही गाडीजवळ गेले. दोघेही एकमेकाशी बोलत नव्हते. तोच राहुल मन्याजवळ जात, "अरे यार, आपण भांडत." मन्या मान हलवत, "काय माहीत, मला सुद्धा आठवत नाही." मन्याची नशा उतरली होती. राहुलला त्याच्या घरी सोडून मन्या घरी निघून गेला. पूर्ण स्टोरी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि माझ्या दर्देदिल या स्टोरीचा आनंद घ्या.